ना. अरे हो बाबा, आणतो आणतो, थांब जरा थांब. काय झालंय? कोणाची गाडी? अहो साहेब, ते मुलाला आईस्क्रीम हवं होतं म्हणून ते आईस्क्रीम घ्यायला गेलो होतो साहेब. ते पण गाडी आली कशी इथे? मालक कोण आहे गाडीचा? अहो साहेब, ही गाडी ऑटोमॅटिक येऊन आपल्या गाडीला धडकली हो. काय सकाळी सकाळी पिऊन आला काय? आता कसं होईल? नाही सर, खरं सांगतोय तो. सकाळी आम्ही बघितलं गाडी आपोआप येत होती, ड्रायव्हरच नव्हता गाडीत. हो सर, हो. बिगर ड्रायव्हरची गाडी आपोआप चालत आहे? अजब आहे. होय बा. साहेब, या गाडीबद्दल ही लोक बघून घेतील. आपण आर्याताईंचा मोबाईल सापडलाय ते बघूयात का? वेळ नको वाया घालवायला. हो दादा, इथंच काय करताय अजून? जा की जाऊन भेटा साहेबांना. अहो मला लय भीती वाटते आणि माझी गाडी सोडायची, ती पोलीस किती पैसे मागतील नाही सांगतायत. माझ्याकडे तर पैसे नाही हो. अहो नाही नाही, असं काही होणार नाही. साहेब लय चांगले आहेत. तुम्ही एक काम करा, त्यांना सांगा माझी गाडी चोरीला गेली होती, त्याची कंप्लेंट द्यायलाच मी येत होतो चौकीत, तर बाहेर टेम्पो दिसला. काय ग लाले, गोपाळ नक्की दुकानातच गेलाय ना? जर का तो दुकानात आहे ते अजून तुला कसे घेऊन नाही आलेत? लाले, तू लई चुकीचं वागलीस बघ. तू बाहेर जाताना जरा मला सांगितलं असतंस ना, तर मी त्याला तिथंच अडवलं असतं, त्याला बाहेर जाऊन दिलं नसतं. हे गेलेत खरे, पण नक्की कुठे अडकले तर नसतील ना? जामकरनं यांना पकडलं तर नसेल? जामकरला बॉडी सापडली असेल का? मुर्दा बसवला ह्याचा, लवकर ह्याला आली पटकी. तुझं लागलं दार, लवकर तुझी लाकडं गेली मसनात. माझाच पाय मिळाला वय रे तुला पाय द्यायला. आजे, पाय एकदाच पडला, तू किती शिवाय देतेस? इकडे इकडे तुझा चांगला नाडक्या सुडकून काढते. आजे थांब, मी पकडते. नाही. ऐ, काय मस्ती चालवली रे दोघांनी अंधाराची? ग बस एका जागेने दिन एक रट्टी. अरे ऐका की, आला गोपाळ. हो, असं काय करताय तुम्हीच तर त्याला आणायला गेला होता ना? वय पण तो मला गावला नाही. मी दुकानावर गेलो, अख्खं गाव पालतं घातलं, कुठे बी मला तो गावला नाही. मला वाटलं घरी आला असेल. तिथं आल्यानंतर तुमच्या चेहऱ्याकडे बघून कळतंय घरी नाही आलेलं म्हणजे तो. नाही ना हो, तो परत घर सोडून तर गेला नसेल ना? गोपाळ, अरे का असं वागतेस? का मला त्रास देतोस? मला माझा गोपाळ पाहिजे हो, मला माझा गोपाळ पाहिजे. हे गप, हिला तर आहे ना पादराला पावट्याचं निमित्त. हिला नुसतं आहे ना घाईवर घालायला काहीतरी कारणच लागतं. काय नाही होणार त्या भामट्याला. तो म्हणजे ना घराला वाळवी लागल्या गते. जेव्हा ही घरातली माणसं मातीत गाडल ना, त्याशिवाय तो जाणार नाही इथनं. मला आहे ना, मला तर काही कळना झालंय. सारखं कुठं गायब होतो यो पोरगा? हा,
गपना रंजे, कशाला बोलती? हा बोललं की तोंड दिसतं ना तुझं, नको बोलू. संजय, मला लई बोलायला लावू नका सा. आता माझ्या गोपाळबद्दल तू काय बी बोललीस ना, तर तू माझी सवत आहे ना हे मी विसरून जाईल. हो, तुम्ही सांगा की घरातल्या माणसासनी माझ्या गोपाळबद्दल काय बी वाईट वंगाळ बोलल्या तर मी घर सोडून निघून जाईल. हे तुमचं तुम्ही निसताना कुठून 2 लग्न करण्याची दुर्गती सुचली मला कोणाच ठाऊक. त्यात यो गोपाळ अचानक कुठं गायब होतो त्याचं त्यालाच माहित. तो जर परत आला नाही ना तर मी इथेच जीव सोडीन माझा. दुसरं काय येतं का तुला? जीव सोडीन, घर सोडीन. वाईट जरा दम धरके. हा, थोडा वेळ वाट बघू आपण. आणि नाहीच गावला ना तर आपण पोरसने सांगू हुडकायला, नाही तर त्या जामकरला सांगू. तुम्ही देव माणूस नाही, तुम्ही देवच वाटता. हा, आता बस बस आता. अहो असं कसं बास, टेम्पो चोरीला गेला होता तो परत मिळालाय, घेतली पाहिजेच की थोडीशी तरी. ही तुमची मेहरबानी देवा, घ्या. तुमची मेहरबानी. तुम्हाला सांगतो, आजपर्यंत तुमच्यासारखा माणूस मी बघितला नाही. लय लोकांनी आजपर्यंत मला फसवलं. एक माणसाला सोबत घेऊन मी धंदा चालू केला आणि तुम्हाला सांगतो, तो मला म्हणला अजिबात धंद्याकडे लक्ष द्यायचं नाही. हा, मी सगळं बघून घे. त्याने मला धंद्यालाच लावलो. माझा धंद्यातला सगळा प्रॉफिट त्यानेच खाल्ला. बरोबर आहे. या